उथळ पाण्याला खळखळाट फार, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, शेवटी अति घाईच नडली, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशा अनेक म्हणींचा वापर सध्या सोशल मीडियावर जोरदार होताना दिसत आहे. आणि तो वापर होतोय IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यासाठी. त्यात आता नुकतीच एक नवीन बातमी समोर येते आणि ती म्हणजे पंकजा मुंडे यांच्याशी याचे तार जोडले जात आहे. असं म्हटलं जात आहे की पूजा खेडकरच्या वडिलांनी पंकजा मुंडेंसाठी साकडं घातलं होतं. परिवीक्षाधीन IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पूजा खेडकर यांचे वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी निवृत्त झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून 2024ची अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याआधी ते भाजपमध्ये सक्रिय होते. त्यांचे बंधू माणिक खेडकर हे 5 वर्ष भाजपचे तालुकाध्यक्ष राहिलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचे बंधू माणिक खेडकर यांना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी असं वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी मोहाट देवीला साकडं घातलं होतं. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर देवीला 1.5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करू असं ते म्हणाले होते. पंकजा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांनी आपलं हे साकडं पूर्णही केलं होतं. दिलीप खेडकर यांच्या पत्नी डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या माजी सरपंच आहेत. त्यांचे वडील देखील प्रशासकीय अधिकारी होते. भालगाव मधून भाजप उमेदवार सुजय विखे यांना काही स्थानिकांनी विरोध केला होता. गावातूनच खासदाराला विरोध झाला असल्यानं माणिक खेडकर यांचे तालुकाध्यक्षपद काढून घेतलं होतं. विखे आणि खेडकर यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यामुळेच दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती 40 कोटी असल्याचं सांगितलं आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 49 लाख आहे. सरकारी अधिकारी असताना त्यांची कोट्यावधींची संपत्ती कशी काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. खेडकर कुटुंबियांकडे जवळपास 100 एकर जमीन असल्याची माहितीही समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्यामुळे खेडकर कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खेडकर कुटुंबीय तर फक्त चर्चेतच नाही तर अडचणीतही आला आहे आणि त्यामुळे आता याचा राजकारणावरही काही परिणाम होईल का अशी सुप्त शंका डोकं वर काढत आहे. पुढे नेमकं काय होईल याची चर्चा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच, पण त्यासाठी होऊ द्या चर्चा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.